यवतमाळच्या नाथाळ इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. यवतमाळ शहरातील रुईकरवाडी येथील नाथाळ इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इंग्रजीचे पुस्तक न आणल्याच्या कारणावरून वर्गाबाहेर थांबवलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षक नितीन नाथार याने कथित विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यवतमाळमधील नाथाळ इंग्लिश स्कूलमध्ये एक नितीन नाथाळ म्हणून त्या संस्थेचे संस्थाचालक आहेत. तेच मुख्याध्यापक होते. तिथं मुख्याध्यापक पदावरून रिटायर्ड झालेले आहेत. ॲज अ संस्थाचालक म्हणून ते नियमित शाळेला व्हिजिट देत असतात. त्या शाळेतील 9वीतील एका विद्यार्थिनीला त्यांनी बॅड टच केला असं वारंवार घडल्यानंतर त्या मुलीने दिनांक 17 रोजी आपल्याकडे तक्रार दिली. त्यावरून नितीन नाथाळ यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कलम 74, 75, 79 BNS आणि 8-12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन नाथाळ यांना पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे. त्यांना न्यायालयासमक्ष हजर केलं असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि पुढील तपास PSI मिश्रा साहेब करीत आहे.